मुंबई महापौर पदाच्या निवडणुकीत आणखी एक ट्विस्ट आला आहे. काठावरचं बहुमत असलेल्या महायुती सरकारनं मोठा डाव टाकला आहे. या डावामुळे ठाकरे गटाच्या रणनीतीवर थेट आघात झाल्याची चर्चा सुरू झाली आहे. देवाच्या मनात असेल तर महापौरही आपला होईल असे सूचक वक्तव्य ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले होते. मात्र त्यांच्या या वक्तव्यानंतर भाजप शिंदे गट अलर्ट मोडवर आले असल्याचे म्हटले जात आहे. मुंबई महानगरपालिकेच्या सत्ता संघर्षात राज्य सरकारने एक मोठी राजकीय खेळी खेळली आहे. आगामी महापौर निवडीच्या प्रक्रियेत पीठासीन अधिकारी म्हणजे प्रिझायडिंग ऑफिसर नियुक्तीचा जुना नियम बदलून सरकारने शिवसेना ठाकरे गटाची मोठी कोंडी केली आहे. नव्या अधिसूचनेनुसार आता महापौर निवडीचे सर्व अधिकार पालिका आयुक्तांना किंवा सचिव दर्जाच्या अधिकाऱ्याला देण्यात आले आहेत. सरकारच्या या निर्णयामुळे पहिल्याच दिवशी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये संघर्षाची ठिणगी पडण्याचे संकेत मिळत आहेत. काय होता जुना नियम? यापूर्वीच्या प्रथेनुसार नव्या सभागृहाच्या पहिल्या बैठकीत महापौराची निवड होईपर्यंत कामकाज पाहण्यासाठी पीठासीन अधिकारी नियुक्त केला जात असे. हा मान एकतर मावळत्या महापौराला किंवा सभागृहातील सर्वात ज्येष्ठ नगरसेवकाला मिळत असे. मुंबई महापालिकेचा कार्यकाळ संपून आता 3 वर्ष होत आली आहेत. त्यामुळे मावळत्या महापौराचा पर्याय संपुष्टात आला आहे. अशा स्थितीत जुन्या नियमानुसार उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या ज्येष्ठ नगरसेविका श्रद्धा जाधव यांना पीठासीन अधिकारी म्हणून कामकाज पाहण्याचा अधिकार मिळाला असता. पीठासीन अधिकारी विरोधी पक्षाचा असल्यास सत्ताधाऱ्यांची तांत्रिक अडचण होण्याची शक्यता असते. नेमकी हीच संधी हुकवण्यासाठी सरकारने नियमात बदल केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. तर नवी सरकारी अधिसूचना काय सांगते ते बघूया. राज्य सरकारने काढलेल्या नव्या नियमावलीनुसार आता महापौर निवडीचे चित्र स्पष्ट झाले आहे. महापौर किंवा उपमहापौर निवडीच्या विशेष बैठकीचे पीठासीन अधिकारी म्हणून आता राज्य सरकारचे सचिव दर्जापेक्षा कमी नसलेले अधिकारी कामकाज पाहतील. सध्याचे पालिका आयुक्त भूषण गगराणी हे प्रधान सचिव दर्जाचे अधिकारी असल्याने तेच या प्रक्रियेचे पीठासीन अधिकारी असतील यावर शिक्कामोर्तब झाले आहे. महापौरांचे अधिकार मर्यादित असणार आहेत. नव्याने निवडून आलेले महापौर देखील उपमहापौर निवडीच्या वेळी पीठासीन अधिकारी म्हणून काम पाहू शकणार नाहीत. 1997 पासून महापालिकेत शिवसेना भाजपची सत्ता असल्याने पीठासीन अधिकाऱ्यावरून कधीही वाद झाला नव्हता. मात्र आता राजकीय समीकरणे बदलली आहेत. पीठासीन अधिकारी आपलाच असावा यासाठी ठाकरे गटाने मोर्चे बांधणी केली होती. मात्र सरकारने अधिसूचना काढून त्यांचे पंख छाटले आहेत. यामुळे महापौर निवडीच्या पहिल्याच दिवशी सभागृहात नव्या नियमावरून जोरदार राडा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे राजकीय नाकेबंदी आणि सत्ता संघर्ष दिवसेंदिवस वाढतच आहे. अजून एक मोठी बातमी आता महाराष्ट्राच्या राजकारणात धुमाकूळतोय. म्हणजे धाराशिवमध्ये एकनाथ शिंदेंची शिवसेना भाजपकडून हायजॅक झालीय आणि चक्क भाजप आमदारानेच शिवसैनिकांना एबी फॉर्म वाटल्याने खळबळ उडालीय. तर नगरपरिषद निवडणुकीनंतर आता जिल्हा परिषद निवडणुकीतही धाराशिव जिल्ह्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रचंड गोंधळ उडाल्याचं चित्र आहे. शिवसेनेच्या उमेदवारांचे एबी फॉर्म थेट भाजप आमदार राणा जगजितसिंग पाटील व त्यांचे पुत्र मल्हार पाटील यांच्या हातून वाटप करण्यात आल्याचा गंभीर आरोप शिवसेना पदाधिकाऱ्यांकडून करण्यात येत आहे. या आरोपांना दुजोरा देणारी शिवसेना पदाधिकारी अविनाश खापे आणि जिल्हा संपर्क प्रमुख राजन साळी यांच्यातील ऑडिओ क्लिप सध्या समाज माध्यमांवर तुफान व्हायरल होत आहे. या व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये शिवसेना कार्यकर्त्यांचा संताप स्पष्टपणे ऐकू येत असून शिवसैनिक म्हणून ओळख सांगायला लाज वाटते, दिवसभर आमच्यासोबत बैठका आणि रात्री भाजप आमदारांसोबत गुप्त बैठकांनंतर एबी फॉर्म वाटप असे थेट आरोप संपर्क प्रमुख राजन साळवी यांच्यावर करण्यात आले आहेत. ऑडिओ क्लिपमध्ये अविनाश खापे यांनी थेट जाब विचारताना सांगितले आहे की शिवसेनेचे एबी फॉर्म भाजप आमदार राणा जगजितसिंग पाटील यांच्या मुलाच्या हातात कसे गेले? शिवसेनेचे उमेदवार उभे करण्याचा अधिकार भाजप नेत्यांना कोणी दिला? संपर्क प्रमुख म्हणून सर्व निर्णय घेण्याची जबाबदारी तुमची असताना पक्षाची लोकशाही संपवून हुकुमशाही कशी सुरू केली असा सवालही त्यांनी केला आहे. या संवादात राजन साळवी यांनी तिकीट भाजप आमदारांकडे दिल्याची कबुली दिल्याचा दावा कार्यकर्त्यांकडून केला जात आहे. याआधीही धाराशिव जिल्ह्यात तिकीट वाटपात भाजपच्या हस्तक्षेपामुळे शिवसेनेचं तिकीट विकल्याचा आरोप शिवसैनिकांनी केला होता. या संपूर्ण प्रकरणामुळे शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये तीव्र असंतोष आहे. आम्ही जीव धोक्यात घालून पक्षासाठी काम केलं, लोक अंगावर येत होते, गद्दार म्हणून हिणवलं गेलं, तरीही आम्ही शिवसेनेसाठी रस्त्यावर उतरलो. आज मात्र पक्षात लोकशाही राहिली नाही असा भावनिक उद्रेक कार्यकर्त्यांनी या ऑडिओ क्लिपमध्ये व्यक्त केला आहे. शिवसेना पदाधिकाऱ्यांनी मागणी केली आहे की भाजप आमदार राणा जगजितसिंग पाटील यांनी शिवसेनेचा गेम केला असल्याचं पक्षाने जाहीर करावं आणि अपक्ष पुरस्कृत आघाडी म्हणून निवडणूक लढवण्याचा निर्णय घ्यावा. अन्यथा राजकारण सोडून शिवसैनिक घरी बसतील असा इशाराही देण्यात आला आहे.
या ऑडिओ क्लिपमध्ये अविनाश खापे यांनी आपण तानाजी सावंत यांचे कार्यकर्ते नसल्याचं स्पष्ट करताना मी एकनाथ शिंदे साहेब आणि श्रीकांत शिंदे साहेबांचा कार्यकर्ता आहे. मात्र धाराशिवमध्ये शिवसेनेला वाचवायचं असेल तर तानाजी सावंत यांच्या हातात सूत्र दिली पाहिजेत असं ठाम मत व्यक्त केलं आहे. त्यामुळे राजकीय नाकेबंदी आणि सत्ता संघर्ष दिवसेंदिवस वाढतच आहे. या सर्व घटनांबद्दल तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि अशाच नवनवीन अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.